जय जय रामकृष्ण हरी परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण। नवनवीन दर्जेदार व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या आवडत्या परमार्थ प्रेमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन नक्की हिट करा। धन्यवाद। की ज्या घरामध्ये आपण अन्न शिजवतो, ज्या घरामध्ये रोटी बनते, अन्न म्हणजे काय? ब्रह्म आहे। आणि ते ब्रह्म ज्या घरावर, ज्या चुलीवर शिजतं ना, त्या चुलीवर पुन्हा मांस शिजवू नका। हा निर्णय, एवढा निर्णय या कथेमधून घेऊन जा। शक्यतो मांसाहार हा माणसाचा आहार नाही। मांस खाऊनी हाऊस करीन जोडोनी वैरी ठेविला। आपण जर आपल्या जिभेच्या चवीसाठी जर आपण प्राण्याची, निरापराध प्राण्याची हत्या करत असलो ना, तर लक्षात ठेवा ती वेळ आपल्यावर बी येणार आहे। चुकत कुणालाच नाही। एक वारकरी होता, आळंदी पंढरीच्या वारीला जायचा। आज जशी एकादश आहे ना, तसं एकादशीच्या आदल्या दिवशी पंढरपूरच्या अगोदर एक गाव होतं, त्या गावामध्ये मुक्कामाला जायचा। आणि तिथं त्या गावामध्ये मुक्कामाला गेला की त्या घरच्या लोकांनी त्याचा आदर सन्मान करावा। गेलाय वारकरी सज्जन हो, आणि गेल्यानंतर घरच्या लोकांनी आदर सत्कार केला, मान सन्मान झाला, भोजन आटोपलं। आणि रात्रीची वेळ झाली, घरातल्या मालकानं त्या वारकऱ्याला समोरच्या पडवीमध्ये झोपायला आसन टाकलं। दोघं नवरा बायको मागं झोपले। मध्यरात्रीची वेळ झाली, मध्यरात्रीची वेळ झाली आणि त्या मध्यरात्रीच्या वेळेला अचानक त्या घराची जी मालकीण होती त्या बाईला जाग आली। ती घरातली बाई उठली सज्जन हो, आणि त्या वारकऱ्याला तिनं जाग केलं। त्या वारकऱ्याला विनंती करू लागली, तुम्ही माझा स्वीकार करा। हात जोडले त्या वारकऱ्याने। जाईवो तुमाते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे न हो। हात जोडले साधून सज्जन हो। ती बाई म्हणू लागली, तुम्ही मला माझा स्वीकार का नाहीत करत? माझा पती घरात आहे म्हणून। गेली पाठीमाग एक कुऱ्हाड घेतली, कुऱ्हाड, आणि झोपलेल्या जाग्यावर नवऱ्याच्या मानेवर तिने कुऱ्हाडीचे वार केले, नवऱ्याला जीव संपून टाकलं, झोपेत मारून टाकला नवरा। पुन्हा गेली साधूला म्हणू लागली, आता तरी स्वीकार करा माझा। साधू म्हणला, तू काही जरी केलं तरीही मी तुझ्या जाळ्यामध्ये अडकायला तयार नाही। शेवटी तिने विनंती करून पाहिली, सगळं केलं, शेवटी तिला लक्षात आलं, मी किती जरी प्रयत्न केले तर हा साधू माझ्या जाळ्यात अडकत नाही। ऐका, मध्यरात्रीच्या वेळेला बाई निघाली सज्जनावर, सरळ पोलीस स्टेशन मध्ये गेली। पोलिसांना जाऊन सांगितलं, साहेब या साधूने माझ्या पतीचा खून केलाय, मारून टाकलंय माझ्या पतीला। कळाल्याबरोबर सज्जन हो, पोलिसाची गाडी आली, साधूला उचललं, गाडीमध्ये टाकलं। साधू हात जोडतोय, साहेब, अहो साहेब, मी पाप नाही केलं साहेब, शरीरानं पाप नाही केलं, मनाने पाप नाही केलं हो साहेब, निर्दोष आहे मी, मला सोडा। पण पोलिसाचा दरबार आहे सज्जन हो, जिथं ओलं बी जळतं आणि वाळलं बी जळते। उचलला साधू, ऐका, आणि नेला पोलीस स्टेशन मध्ये। तिथं नेल्यावर म्हणले त्या साधूला शुळावर द्या। शुळावर देण्यासाठी नेला, पण पुन्हा निर्णय बदलला, म्हणले याचे दोन्ही हात तोडून टाका, कलम करून टाका हात। साधूला नेलं सज्जन हो, त्या साधूचे दोन्ही हात कलम केले। गळा 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 डोळ्यातून अश्रूच्या धारा त्या साधूच्या येऊ लागल्या। देवा, हे परमेश्वरा, अरे शरीरानं पाप केलेलं नसताना, मनानं पाप केलेलं नसताना का हा दंड मला मिळतोय?
का आज माझे हात दोन्ही तोडण्यात आले देवा? आजपर्यंत देवा लोकांना सांगत होतो एकादशी धरा, पवित्र तुळशीची माळ गळ्यात घाला, आळंदी पंढरीची वारी करा, एकही वारी चुकू नका. पण देवा आता लाज वाटते, आता उलट सांगल मी. अरे देवा तुझ्या दर्शनाला येत होतो, प्रत्येक वारीला येत होतो, का हा दंड मला मिळाला देवा? आता नाही यायचं मला तुझ्या दारात. कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात, कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात. धुंद झाला तुझा दरबार, न्याय नाही राहिला देवा तुझ्या दारात, न्याय नाही राहिला रे देवा. पण पुन्हा म्हणला नाही, आता आज जाऊन विचारणार देवाला. गेला आणि देवाच्या दारात जाऊन उभ्यानेच अंग टाकून देणार. तेवढ्यात भगवान परमात्मा प्रगट झाले आणि त्याला वरच्या वर अलगद वर उचललं. देवा तुझ्या तोंडाकडे बघायची लाज वाटते रे आज. शरीरानं पाप केलेलं नसताना, मनाने पाप केलेलं नसताना का दंड मिळालाय मला हा? कशामुळे आज माझे दोन्ही हात तोडण्यात आले देवा? अरे देवा मला वाटलं होतं तू धर्माच्या रक्षणासाठी येतोस, अरे पण धर्माचा रक्षक नाही तू. जर तुझ्या दारात न्याय असता तर आज एका भक्ताला हा दंड आणि ही सजा नसती मिळाली. भगवान परमात्म्याने त्या साधकाला, त्या साधूला सांगितलं, राजा या जगात मी कोणाला सुख देत नाही, कोणाला मी दुःख देत नाही. माणूस ज्याप्रमाणे आपलं स्वतःचं कर्म करेल त्याप्रमाणे त्याला फळ देण्याचं काम मात्र मी करत असतो. सज्जना, एक कसाई, त्या एकदा मागच्या जन्मामध्ये एक कसाई, या जन्मात तू पाप नाही केलंस, या जन्मात तर तू पुण्यच केलंस, पण मागच्या जन्मातली एक घटना तुला सांगतो ऐक. एक कसाई एका गायीच्या मागे लागलेला आहे. गाय पुढे पळत होती जीव वाचवण्यासाठी, कसाई तिच्या मागे धावत होता. तू तुझ्या शेतात काम करत होतास, त्या कसाईने तुला पाहिलं ना, आवाज दिला. तुला वाटलं एखाद्या शेतकऱ्याची गाय पळून चालली म्हणून धावत गेलास आणि त्या गायीच्या मानेला मिठी मारलीस, गायीला पकडलंस. कसाई थोड्या वेळाने आला, त्या कसायानं गाय पकडली, कत्तलखान्यात नेले, गायीचे त्या खांडोळे केले कसायाने. मागच्या जन्मात सज्जना त्या कसायानं गाय कापली ना, या जन्मामध्ये ती गाय बाई झाली आणि कसाई तिचा नवरा झाला. मागच्या जन्मात कसायानं गाय कापली, या जन्मात बाईनं नवरा कापला. तिचा तिने हिशोब पूर्ण केला. म्हणला पण माझे हात का कट करण्यात आले? देवानं सांगितलं, सज्जना जर तू तुझ्या पळत जाऊन तुझ्या दोन्ही हाताने त्या गायीला, त्या गायीच्या मानेला मिठी मारली नसती ना, तर ती गोमाता अडवल्या गेली नसती, तिला मरावं लागलं नसतं. त्या गायीला पकडण्यासाठी तुझे दोन हात कामाला आले ना, म्हणून तुझे दोन हात तोडलेत.